श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यात खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. घरात पैसा टिकत नाही, मनात नेहमी चिंता काळजी असते. अनेक जण म्हणतात की कदाचित आपल्या हातांच्या रेषा चांगल्या नाहीत, म्हणून नशीब साथ देत नाही. पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने गुरुमाऊलीने खूप सुंदर उपाय सांगितला आहे. असा उपाय जो फक्त 5 गुरुवार केला तरी स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळू शकते आणि आपल्या नशिबातही चांगला बदल होऊ शकतो. हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही करू शकतो आणि त्यासाठी मोठा खर्चही लागत नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला गुरुवारीच करायचा आहे. सलग 5 गुरुवार हा उपाय केल्यास त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला येणार आहे. हा उपाय 5 गुरुवार मनापासून केला तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते आणि आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. हिंदू धर्मामध्ये गाय ही खूप पवित्र मानली जाते. गायीमध्ये सर्व देवतांचा वास असतो असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. म्हणून गायीची सेवा केली की देव आपोआप प्रसन्न होतात. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा मानला जातो. हा दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी खूप पवित्र मानला जातो. म्हटलं जाते की जेव्हा आपला गुरु ग्रह मजबूत असतो तेव्हा शुक्र आपोआप मजबूत होतात. म्हणून गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी हा उपाय नक्कीच करावा. या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा कधी गाय दिसतील तेव्हा हा आपल्याला उपाय करायचा आहे. मग सकाळी आपली पूजा पाठ झाल्यानंतर जरी हा उपाय केला आणि गाय तुमच्याकडे नेहमी राहत असेल तर हा उपाय कधीही दिवसभरामध्ये करू शकता. स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्यावे हा उपाय खूप सुंदर आहे. खूप भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. तर हा उपाय गुरुवारी गायीला डाळ आणि गुळ आपल्या हाताने खाऊ घालण्याचा एक सुंदर आणि पुण्य देणारा उपाय आहे. असे म्हणल्या जाते हा उपाय 5 गुरुवार मनापासून केला तर महाराजांची कृपा आपल्यावर अखंड राहते. आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात आणि हा उपाय आपल्याला गुरुवारीच करायचा आहे. तर आपल्याला गुळ आणि डाळ हे दोन्ही एकत्र करून गाईला आपल्या हाताने प्रेमाने खाऊ घालायचे आहे. गाईला खाऊ घालताना मनात स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्यावे आणि आणि असा संकल्प करावा की स्वामी माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहू द्या. स्वामी समर्थ महाराज माझ्यावरती कृपा करा. हा उपाय सलग आपल्याला 5 गुरुवार करायचा आहे. गाईला खाऊ घालताना तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा, कारण सेवा भावाने केलेली ही छोटी कृती ही खूप मोठं पुण्य देऊन जाते. असे मानले जाते की गायीची सेवा केल्याने गुरुग्रह मजबूत होतो, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनातील भीती आणि चिंता कमी होऊ लागतात. हळूहळू आपल्या आयुष्यात चांगले बदल दिसू लागतात. लग्नातील अडचणी असेल तर हा उपाय नक्कीच करावा. लग्न जोडत नसेल त्यासाठी सुद्धा हा उपाय करावा. अनेकांचे लग्न ठरतात आणि मोडून जातात, त्यासाठी सुद्धा आपल्या हातातील असं म्हणल्या जातात की कुंडलीमध्ये दोष आहे. असं म्हटल्या जातात की जेव्हा गाय आपल्या हाताला ती चाटतात तेव्हा आपल्या हातातील कितीतरी प्रमाणामध्ये दोष कमी व्हायला लागतात आणि आपल्या हातातील रेखा रेखा आपोआप बदलतात. म्हणजेच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होऊ लागतात. आपल्या हाताने खाऊ घातल्याने आपल्या हातामधील जे दोष आहेत ते निघू लागतात. तर हा आपल्या हातातील रेषावरील चांगला प्रभाव पडतो. म्हणजेच नशिबात सकारात्मक बदल होऊ शकतो. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, तो म्हणजे उपाय फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर सेवा भावाने करायचा आहे. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्यायचे आहे. स्वामी समर्थ महाराज कृपा करा. स्वामी समर्थ महाराज कृपा करा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की त्यांनी हा छोटासा उपाय केला आणि त्यांच्या आयुष्यात अडचणी कमी झाल्या, घरात सुख शांती वाढली आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा जाणवू लागली. म्हणून जर शक्य असेल तर हा साधा आणि सुंदर उपाय नक्की करा. गुरुवारी गायीला डाळ आणि गुळ आपल्या हाताने खाऊ घाला आणि मनात एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांनी पण हा उपाय केला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी कमी होऊ लागल्या आहे. असे मानले जाते की हा छोटासा उपाय केल्याने घरातील अडचणी हळूहळू कमी होतात. घरात धनलाभ, शांती आणि चांगले वातावरण निर्माण होतो.
तसेच गुरुग्रह मजबूत होतो आणि शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायातही चांगले फळ मिळू लागते. गाईला खाऊ घालताना राग किंवा घाई करू नये आणि गुळाचा खडा थोडासाही घ्यावा. तिला काही त्रासही होऊ नये याची सुद्धा काळजी घेऊन आपल्याला खाऊ घालायचे आहे. प्रेमाने आणि आदराने गायीची सेवा करावी, कारण सेवा भावाने केलेली कामच देवापर्यंत पोहोचते. म्हणून हा उपाय दर गुरुवारी नक्कीच करावा. गायीची सेवा केल्याने मनाला समाधान मिळते आणि देवाची कृपाही मिळते असे आपल्या गुरुमाऊलींनी सांगितले आहे, असे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे. जेव्हा आपण गायीची सेवा करतो तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे असेच मनामध्ये ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे. स्वामी समर्थ महाराज माझ्यावर कृपा करा, स्वामी समर्थ महाराज माझ्यावरी कृपा करा असे स्वामींना सांगायचे आहे. गायीची सेवा म्हणजे विसरू नका, गायीची सेवा म्हणजे स्वामींची सेवा आहे, कारण स्वामी गायीमध्येच आहे असं लक्षात ठेवून आपल्याला ही सेवा सलग 5 गुरुवार करायची आहे. तर नक्कीच सर्वांनी हा उपाय करून बघावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करावे. श्री स्वामी समर्थ.